दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पनवेलमधील करंजाडे येथील फणसवाडी आदिवासी वाडीतील 38 घरांपैकी 12 घरांवर आज दिनांक 8 एप्रिल रोजी सिडको तोडक कारवाई करण्यासाठी आली होती. या विरोधात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी भर उन्हात या कारवाईला कडाडून विरोध केला. या आदिवासी वाडीत इंदिरा आवास योजनेतून घरकुल मंजूर झाली आहे, त्यामुळे आम्हाला जर येथील डेडिकेट फ्रेड कॉरिडॉरच्या मार्गातून हलवायचे असेल तर सर्वप्रथम आदिवासी बांधवांचे पुनर्वसन करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत चर्चा करण्यासाठी सिडकोचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांना सिडको भवनात बोलवण्यात आले. मात्र जोपर्यंत आदिवासी बांधवांच्या पुनर्वसनाची मागणी मान्य होत नाही अथवा कारवाई रद्द होणार नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहील. मात्र या दरम्यान पोलिसांकडून कारवाईचा प्रयत्न झाला तर मी प्रशांत ठाकूर इथे स्वतःला पेटवून घेईन असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिला आहे. आज सकाळी 9 वाजल्यापासून आपण सगळेजण या ठिकाणी आंदोलन करत आहोत. आपण सगळेजण इथे आंदोलन करत असताना आपण सगळ्यांची एक मुख्य मागणी आहे ती म्हणजे आम्हाला जर इथून हलवायचा असला तर आमचं पुनर्वसन दुसरीकडे कुठेतरी करून द्या. या ठिकाणी पत्रकार मंडळी पण जमलीत, त्यामुळे त्यांच्या समोर हा विषय सांगत असताना की या वाडीमध्ये आपल्याला इंदिरा आवास घरकुल मिळालेली आहे. त्याच्यात या वाडीच्या ठिकाणी पाण्याची टाकी येणार होती, पण वाडी असल्यामुळे पाण्याची टाकी आली नाही. या वाडीच्याच ठिकाणी सिडकोनं गावामधल्या काही लोकांना 12.5% प्लॉट हे सुद्धा दिलेले होते, तर ते सुद्धा नंतर रद्द केले कारण इथं वाडी आहे, वाडीला आपल्याला हलवता येत नाही म्हणून. अशा वेळेला हा जो रस्ता हा पलीकडच्या बाजूला जी सिडकोची विमानतळासाठी पुनर्वसन केलेली वसाहत आहे तिकडे जाणारा रस्ता आहे, तर त्या रस्त्याच्या साठी आता पर्यायी रस्ता म्हणजे हा जुनाच रस्ता होता, पर्यायी रस्ता म्हणून याची निवड जर करायची आहे आणि त्याच्यासाठी जर कुठे 12 घरं काढा किंवा काय असं जर त्यांचं म्हणणं असलं तर त्यांना पुनर्वसन केल्याशिवाय या ठिकाणाहून उठवू नका हा आग्रह याच्यापूर्वी देखील आपण इथं उपस्थित असल्यापैकी अनेकांनी धरलेला होता. आता या अनुषंगानं आपण केलेल्या मागणीला सिडको प्रतिसाद देत नाही, वारंवार बोलून देखील प्रतिसाद देत नाही, म्हणून आज शेवटी सिडको कारवाई करायला येणार असं समजल्यावर आपण या आंदोलनाला सुरुवात केलेली होती. आता या संदर्भात सिडकोचे जॉईंट एमडी हे चर्चा करायला मागतायत. सिडकोचे जॉईंट एमडी काय चर्चा करतायत तर चर्चा केली पाहिजे. लोकनेते दिवा पाटील साहेब सांगायचे की चर्चेची दारं बंद करायची नसतात, चर्चेच्या माध्यमातून जे पदरात पडतंय ते पदरात पडून घ्यायचं आणि पुढे जायचं असतं. तर त्यामुळे चर्चा करण्यासाठी म्हणून त्यांनी मला इथे सिडको कार्यालयामध्ये बोलवलेलं आहे. फक्त एवढंच आहे की सिडको कार्यालयामध्ये तिथं मी जाणार, तिथं काय चर्चा करणार, त्यांनी आपलं ऐकलं तर आनंद घेऊन आपण इथे येणार आहोत, पण त्यांनी ऐकलं नाही तर मी परत इथे येऊन बसणार आहोत. असं नाही का संध्याकाळ झाली 5 वाजले आता चला इथंच मुक्काम करणार, उद्या पण म्हणजे इथंच या ठिकाणी राहणार जोपर्यंत पुनर्वसन होतंय हे सांगत नाही किंवा कारवाई आम्ही यापुढे करणार नाही हे सांगत नाही तोपर्यंत आता दिलेलं आपलं धरणं आंदोलन हे रद्द होत नाही. पोलिसांना माझी विनंती आहे, सिडकोच्या सीबीओच्या सांगण्यावरून इथून मी चाललोय. आता मीच उन्हात जात नाही म्हणून यांना सांगतो का सावलीत बसा. तुमच्याकडून जर कुठला प्रयत्न झाला इथं येऊन मी प्रशांत ठाकूर स्वतःला पेटवून घेईन याची पोलिसांनी नोंद घ्यावी, तयारी असली आणि सिडकोनं कारवाई करेल त्याला तुम्ही साथ द्यावी आणि मी माझा शब्द खरा करून दाखवीन याची आपण नोंद घ्या. आपण फसवलं जर मला आणि इथल्या आमच्या ग्रामस्थांना तर मग मी जे बोललो ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्या. राज्याचे मुख्य सचिव सांगतात, मुख्यमंत्री बोलतायत, अजून कोण बोलतंय त्याला मार्ग सुद्धा मी या सिडकोच्या अधिकाऱ्यांना यापूर्वी सुद्धा सांगितलेले आहे. हा मार्ग जो आहे आपला JNPTचा तो झाला पाहिजे, हे काम झालं पाहिजे, सगळं आम्हाला मान्य आहे आणि ते होण्यासाठीचे पर्याय मार्ग सुद्धा
आम्ही रेल्वेच्या अधिकाऱ्यांना याच्यापूर्वी सांगून झालेले आहे, पण हे असंच केलं पाहिजे, यांना उठवलंच पाहिजे, सिडकोची पॉलिसीच नाही हे जे सांगण्याचा प्रयत्न करतात हे आम्हाला मंजूर नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी आज आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये 2024 साली जो गरजेपोटी बांधकाम क्षेत्र रेग्युलराइज करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये आदिवासींचं सुद्धा स्थान असलं पाहिजे असं आमचं मागणं आहे. तुम्ही म्हणाल लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्यावेळेला का मागणी केली नाही, तर प्रकल्पग्रस्तांचा हा 1995 सालापासून दिवा पाटील साहेब असताना पासूनचा प्रलंबित प्रयत्न होता. तर त्यांच्या एक प्रकल्पग्रस्तांचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये खोडा घालू नये म्हणून तो मान्य केला. दिवा पाटील साहेबांचाच आदेश होता की पदरात पडतंय ते घ्या आणि पुढचं मागत राहा. आणि मला नाही वाटत की आदिवासी जे या इथं 80 पासूनची घरं आहेत नाही, आणि त्यामुळंच या ठिकाणी ही चर्चा करण्यासाठी जातोय. ठरल्याप्रमाणे जर कृती झाली नाही तर याच्या पुढे आम्ही काय करणार हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. आपण सगळेजण या बाबतीमध्ये सहकार्य कराल, पोलीस सिडकोच्या इथं असलेली लोक सहकार्य करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. ग्रामस्थांना विनंती करतो की आपण कोणालाही शिव्या द्यायच्या नाही, कोणाच्या अंगावर जायचं नाही. पोलिसांनाही विनंती आहे, समजुतीनं सांगा, तुमच्या 10 गोष्टी ऐकू, पण कायद्याचा बडगा दाखवायला झाला आज तर तो आम्ही सहन करणार नाही, त्याची कृपया नोंद घ्या इतकी विनंती करतो. माझी गाडी जामीन म्हणून ठेवून मी इथं चाललेलो आहे, मी परत येणार आहे. लोकशक्ती लाईव्ह साठी साहिल रेळेकर, पनवेल. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.